सुद्धा पोट भरते पाणी ठेवावं कसं असतं ते. तर तसं त्यांची नोंदणी करायला पण आपली माणसं तिथे जाऊन ती नोंदणी करतायत की नाही होतात की नाही. थोडंसं आपल्या फील्डमध्ये काम करणारी माणसं आहेत ती करू शकतात. तर तुम्ही सुद्धा याच्याकडे लक्ष द्या आणि तुम्ही आम्हाला शिकवा. मी उलट तुम्हाला सांगतो नवीन नवीन काय ट्रेंड आहे आणि ते कसे वापरायचे ते तुम्ही आम्हाला शिकवा. केसांच्या बाबतीमध्ये कोणते चांगले औषधं आहेत, कोणते चांगले शॅम्पू आहेत, कोणते चांगले केरोटिनचे हे आहेत काय सप्लिमेंट्स आहेत, ते सगळं तुम्हाला माहीत असणार बरोबर. तर जसं आपण हे देवघेव आणि देवाणघेवाणीचा कार्यक्रम आहे. जे सरकारी काम आहे ते आपण करणारच आहोत, पण त्याचबरोबर तुमच्या अनुभवाचा फायदा पुढच्या पिढीला होण्यासाठी तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही आम्हाला निश्चितपणे सांगा. तुम्ही आमच्यापेक्षा म्हणजे जास्त अनुभवी आहात. म्हणजे तुम्हाला सांगितलं ना दुसऱ्या विमानासारखं आहे हां. तर त्यामुळे तुमच्याकडून शिकायची आमची इच्छा आहे. ॲटलीस्ट माझी तर नक्कीच आहे. आमच्या सगळ्या जे इथे कार्यकर्ते बसलेले आहेत, जे इथे स्टाफ बसलेले आहे, सगळ्यांची हीच इच्छा आहे. ते मॅडमना खूप मानतात कारण की मी मॅडम म्हणून नाही, कारण की ते योग्य ते सांगते त्याच्यामुळे त्यांचा विकास होतो, त्यांची प्रगती होती, त्यांना शिकायला मिळतं म्हणून. ओके नाही तर देखल्या देवा त्यांच्यावर करून ते पण जाऊ शकले असं म्हटलं तर ते कळत नाही. त्याचं कारण असं की मॅडम आल्यानंतर त्यांना मॅडमना यावं असं वाटत होतं, कारण मॅडम नवीन म्हणून काहीतरी गोष्टी सांगतात आणि त्यावेळेला त्यांना खूप त्याचा त्रास होतो. पण नंतर तेच त्यांना करावं लागतं सरकार सांगतं म्हणून तो